एका महिन्याआधी अचानक एक नाव लाईमलाईटमध्ये आलं आणि सोशल मीडियाचा ट्रेंडच बदलला इतका की सगळा यूथ त्याला इन्फ्लुएन्स होऊन सपोर्ट करायला लागला। एका रात्री जमा झालेले हे यूथ आता काहीतरी हंगामा करणार म्हणून जोरदार चर्चा झाली। पण एक महिना उलटला तरी अपेक्षित काहीच कसं शक्य झालेलं नाहीये। आता मी कशाबद्दल बोलतेय हे तर तुम्हाला समजलं असेलच। सरन्यायाधीशांनी वापरलेला झुरळ शब्द, नीट परीक्षेचे पेपर लीक, परीक्षा देता आली नाही म्हणून मुलांच्या झालेल्या आत्महत्या, जेनझीचं भवितव्य, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, या अशा सगळ्या मुद्द्यांवर सुरू झालेली ही कॉकरोच जनता पार्टी नक्की कुठे पोहोचली? नीटची री एक्झाम तर झाली, मग आता ही झुरळं कोणता मुद्दा उचलणार आणि या झुरळांचं भवितव्य काय पाहूया या व्हिडिओमध्ये। तेव्हा वेळ न घालवता आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत। 15 मे रोजी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यानंतर अभिजित दिपके यांनी सुरू केलेली झुरळांची सेना ही सगळ्यांनाच माहिती आहे। कॉकरोच जनता पार्टी काय आहे आणि या मागचं गुपित काय आहे यावर आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, तो नसेल पाहिला तर आधी तो नक्की पहा। जी हवा कॉकरोच जनता पार्टीची सुरुवातीला होती ती आता कमी झाली असंच दिसून येते। आंदोलन चालू आहे की उन्हाळ्याची सुट्टी असा प्रश्न आता लोकांना पडलाय, कारण चित्रही तसंच दिसतंय। ज्या वेळेस कॉकरोच जनता पार्टीचं पहिल्यांदा दिल्लीत आंदोलन होतं त्यावेळी कॉकरोच जनता पार्टीचा स्पोक्स पर्सन सौरभ दास याचा ज्यूस पितानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि तेव्हापासून झुरळांवर टीका होऊ लागली। पण गोष्ट फक्त सौरभ दासच्या ज्यूस पिण्यापुरती मर्यादित नाहीये। या आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेला अभिजित दिपके याचे एका मागून एक असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून हे आंदोलन सिरियसली होतंय की एखादी फॅमिली पिकनिक सुरू आहे असा संशय लोक व्यक्त करताना दिसतात। कधी अभिजित व्हॉलीबॉल खेळताना दिसतो तर कधी क्रिकेट खेळताना। इतकंच काय तर 20 जून पासून दिल्लीतील जंतर मंतरवर या झुरळांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा देत ठिय्या मांडली। दिल्लीच्या जंतर मंतर किंवा या आंदोलनाची ग्राउंड रियालिटी पाहिली तर डोक्याला हात मारण्याची वेळ येईल। आंदोलनात किती गर्दी होते ते आता तुम्हीच बघा। तो मैं खुद बैरिकेड से यहाँ आकर बैठूंगा, मुझे उसके लिए मजबूर मत करिए। आंदोलनादरम्यान या आंदोलनकर्त्यांच्या सोयी सुविधा बंद करण्यात आला असं अभिजितने सांगितलंय। क्या प्रोपेगेंडा चला रहे हो? आधी रात तक भूखे प्यासे लोग तड़प रहे थे यहाँ पर और आप कह रहे सही हो गए। मुळात आंदोलनाला बसणं हे काही सोपं काम नाहीये, त्यामुळे आंदोलनात बसून भूक लागणं हे साहजिकच आहे। पण बाकीच्या झुरळांना जंतर मंतरवर सोडून अभिजित कचोरी खात असल्याचं दिसून आलं। दुसरीकडे काही स्टुडंट्स काळजीपोटी अभिजितला घरातून खायला आणून देत आहेत। इतकंच काय तर हॉटेलमध्ये जाऊन अभिजित स्वतः स्पेशल ट्रीटमेंट घेत असल्याचं दिसून आलं। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिजितने असंही सांगितलं की हा व्हिडिओ मी दिल्लीत आल्यानंतरचा आहे, पण अभिजितचा तो AI जनरेटेड व्हिडिओ आहे की नाही याबद्दल त्याने स्वतः स्पष्टीकरण दिलंय। मैं कह सकता था ये वीडियो AI जनरेटेड है। अगर मैं चाहता तो मैं कह सकता ये वीडियो फेक है, वीडियो सच्ची है लेकिन प्रोटेस्ट के पहले की है। या आंदोलनातली सगळ्यात शर्मेची गोष्ट म्हणजे एकीकडे ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकारांना तिथले तरुण कॅमेरा समोर येऊन हमें महिला पत्रकार अच्छी लगती है असं म्हणून छेडतात, तर दुसरीकडे आंदोलनाचा नेता अभिजित दिपके स्वतः मात्र फक्त मुलींसोबत सेल्फी काढण्यात मग्न असल्याचं सोशल मीडियावर समोर येत आहे। पण ज्या मुद्द्यावरून हा सगळा गोंधळ सुरू झाला तो मुद्दा गेला कुठे? नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सगळ्या यूथला एकत्र केलं खरं, पण खरंच त्याचा फायदा झाला का? नीटची री एक्झाम तर झाली, मग आता कोणता मुद्दा घेऊन ही झुरळं आंदोलन कंटिन्यू करणार आहे? सोशल मीडियावर झुरळांचा ट्रेंड कितपत आहे आणि या कॉकरोच जनता पार्टी बद्दल खुद्द जेनझीज किती अवेअर आहेत यावर आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही आत्ताच पाहून घ्या। यावरून तर इतकं समजलं की जर कॉकरोच जनता पार्टी राजकीय पटलावर उतरली तरी मतदानाचा टक्का ती गाठेल याची शक्यता फारच कमी वाटते। खरं तर अभिजितने उचललेला हा मुद्दा योग्य की अयोग्य यावर चर्चाच नाहीये, पण
जो माणूस कधीही हायलाइटेड नसताना अचानक एका रात्री फेमस होतो. त्यांच्या या पार्टीत अनेक वेल नोन नेते सहभागी होतात आणि त्यामुळे त्यांना अधिक सपोर्टही मिळतो. आंदोलन जंतर मंतरवर असो किंवा सोशल मीडियावर, त्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणं महत्वाचं. तिथे कचोरी आणि ज्यूसच्या पार्ट्या रंगणं नाही. तुम्हाला काय वाटतं? अभिजित तिपके आणि त्याच्या या कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय असेल? ही झुरळांची सेना राजकारणात किंवा समाजकारणात खरंच नीट चालेल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.